श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशी 20 ते 26 एप्रिल साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. या आठवड्यात एखादा लपलेला अवसर अचानक तुमच्यासमोर येईल का? तुमच्या निर्णयांमुळे आयुष्याला नवी दिशा मिळेल का? आर्थिक बाबतीत घेतलेले पाऊल फायदेशीर ठरेल का? नातेसंबंधात विश्वास अधिक घट्ट होईल की काही शंका डोकं वर काढतील? या आठवड्यात तुमच्या आयुष्यात काही मोठे बदल घडणार आहेत का? तुमचा आत्मविश्वास तुम्हाला यशाच्या शिखरावर नेईल का? आर्थिक बाबतीत परिस्थिती तुमच्या बाजूने वळेल का? नातेसंबंधात विश्वास वाढेल की काही गोष्टी मनात राहतील? चला जाणून घेऊया वृश्चिक राशीसाठी हा आठवडा कसा असेल. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा वृश्चिक राशीसाठी तीव्र भावना, गुपित बदल आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरणार आहे. तुमच्यातील जिद्द आणि धाडस या काळात अधिक स्पष्टपणे दिसून येईल. काही गोष्टी अचानक बदलू शकतात, पण तुमची परिस्थिती हाताळण्याची ताकद तुम्हाला योग्य मार्गावर ठेवेल. हा काळ तुमच्यासाठी स्वतःला सिद्ध करण्याचा आणि जीवनात नवीन दिशा शोधण्याचा ठरेल. मात्र उतावळेपणा टाळून संयमाने निर्णय घेणे खूप गरजेचे आहे. करिअर आणि व्यवसाय. या आठवड्यात करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला काही मोठ्या संधी मिळू शकतात. तुमची मेहनत आणि समर्पण यामुळे तुम्ही इतरांपेक्षा वेगळे ठराल. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल आणि तुमच्या निर्णयांना महत्त्व दिले जाईल. तुम्हाला एखादे महत्त्वाचे काम किंवा प्रोजेक्ट मिळू शकते, ज्यामुळे तुमची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल. मात्र त्या कामासाठी पूर्ण लक्ष आणि वेळ देणं आवश्यक आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा वाढ आणि विस्ताराचा ठरू शकतो. नवीन योजना राबवण्याचा विचार करू शकता, पण त्यासाठी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा सुधारणा करणारा ठरू शकतो. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे, तसेच काही अडकलेले पैसे परत मिळू शकतात. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक आहे. अचानक काही मोठे खर्च येऊ शकतात, त्यामुळे बजेट तयार करूनच पुढे जा. गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अनुकूल असू शकतो, पण अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊनच निर्णय घ्या. प्रेम आणि नातेसंबंध. नातेसंबंधाच्या बाबतीत हा आठवडा भावना आणि गोडवा वाढवणारा ठरेल. तुम्ही आपल्या जोडीदाराशी अधिक जवळीक अनुभवू शकता. मात्र तुमचा संशयी स्वभाव काही वेळा तणाव निर्माण करू शकतो, त्यामुळे विश्वास ठेवणे आणि स्पष्ट संवाद साधणे गरजेचे आहे. अविवाहित लोकांसाठी हा आठवडा एखाद्या खास व्यक्तीशी भेट घडवून आणू शकतो. कुटुंबात प्रेम आणि सहकार्य वाढेल. घरातील वातावरण सकारात्मक राहील. मानसिक स्थिती आणि विचार. या आठवड्यात तुमचं मन खूप खोल विचार करणारे राहील. तुम्ही प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार कराल. काही वेळा जुन्या गोष्टी आठवून मन अस्वस्थ होऊ शकते, पण त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा. ध्यान, योग किंवा शांत वेळ घालवल्यास तुम्हाला मानसिक स्थैर्य मिळेल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनात हा आठवडा समाधान आणि जवळीक वाढवणारा ठरेल. कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचे संबंध अधिक मजबूत होतील. घरात एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. नातेवाईकांसोबत भेट होईल. मात्र काही वेळा तुमच्या भावनांमुळे वाद निर्माण होऊ शकतात, त्यामुळे संयम राखणे आवश्यक आहे. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा चांगला राहील, पण मानसिक ताण टाळणे गरजेचे आहे. कामाच्या ताणामुळे थकवा जाणवू शकतो, त्यामुळे विश्रांती घेणं आवश्यक आहे. योग, ध्यान किंवा हलका व्यायाम केल्यास तुम्हाला ताजेतवाने वाटेल. उपाय आणि सल्ला. या आठवड्यात यश मिळवण्यासाठी काही उपाय. मंगळवारी हनुमानजींची पूजा करा. लाल रंगाचा वापर करा. ओम हनुमते नमः मंत्राचा जप करा. रागावर नियंत्रण ठेवा. गरजूंना मदत करा. एकूण वृश्चिक राशीसाठी हा आठवडा परिवर्तन, प्रगती आणि भावनिक समतोल साधण्याचा ठरेल. करिअरमध्ये संधी मिळतील. आर्थिक स्थिती सुधारेल, पण खर्चावर नियंत्रण आवश्यक आहे. नातेसंबंधात प्रेम आणि जवळीक वाढेल, मात्र संशय टाळणे गरजेचे आहे. आरोग्य चांगले राहील, पण मानसिक शांतता राखणे महत्त्वाचे ठरेल. वृश्चिक राशीसाठी हा आठवडा बदल, आत्मपरीक्षण आणि हळूहळू प्रगती घडवणारा ठरणार आहे. करिअरच्या बाबतीत काही नवीन संधी समोर येतील, पण त्यांचा योग्य फायदा घेण्यासाठी संयम आणि योग्य वेळेची वाट पाहणे आवश्यक असेल. तुमची जिद्द आणि लक्ष केंद्रित ठेवण्याची क्षमता तुम्हाला पुढे नेईल. आर्थिकदृष्ट्या सुधारणा दिसून येईल, पण अनपेक्षित खर्चही वाढू शकतात. त्यामुळे पैशांचे नियोजन आणि नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचे ठरेल. नातेसंबंधात भावनिक जवळीक वाढेल, मात्र संशय किंवा गैरसमज टाळणे आवश्यक आहे. स्पष्ट संवाद ठेवल्यास नात्यांमध्ये अधिक विश्वास निर्माण होईल. आरोग्याच्या बाबतीत शारीरिकदृष्ट्या तुम्ही ठीक राहाल, पण मानसिक ताण टाळणे गरजेचे आहे. स्वतःसाठी वेळ काढून मन शांत ठेवणे फायदेशीर ठरेल. एकूणच संयम, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या जोरावर हा आठवडा तुम्हाला नवीन अनुभव, शिकवण आणि पुढे जाण्याची संधी देणारा ठरेल. धन्यवाद.